दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बांधवांनो, जय मल्हार. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम याच ठिकाणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी. उद्या होळकरशाहीचे संस्थापक ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा आटकेपार फडकवण्याचं काम केलं ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपी जो अमृत आम्हाला दिलंय, या आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा एक शेवटचा ताकदीचा निर्वाणीचा निकराचा लढा या ठिकाणी दिला जाणार आहे. त्या लढ्याची सुरुवात आज या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणाहून निघाल्यानंतर अंबड, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, पुणे मार्गे नवी मुंबईच्या कळंबोली परिसरामध्ये मुक्कामाला थांबणार आहोत. आज रात्रीचा मुक्काम कळंबोली, कामोठे या भागामध्ये आपल्या बांधवांनी तिथं व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व बांधवांनी आपण त्या ठिकाणी यावं. उद्या सकाळी तिथून निघून 10 वाजेपर्यंत सर्व बांधव आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहेत. मी ज्या पद्धतीनं आपण ठरवलं होतं की जालन्यातून निघताना या ठिकाणी कमी लोक असणार आहेत, आपल्याला परवानगी मिळालेली आहे, 100% मिळालेली आहे. कारण याच जालन्यामध्ये 21 जानेवारीच्या आंदोलनाला जात असताना 16 तारखेला कर्फ्यू लावून 17 तारखेला पोलिसांनी अटक केली होती. आणि आपण सुद्धा पोलिसांना शब्द दिला होता की आम्ही रॅली काढणार नाही, मोठ्या संख्येने इथून निघणार नाही. म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तातच आम्ही इथून जातोय. काही बांधव आमचे संभ्रमात आहेत. संभ्रमात राहण्याचं कारण नाही. मल्हारराव होळकरांची जयंती मुंबईच्या धर्तीवर इतिहासात पहिल्यांदा होते. ही जयंती या देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी जयंती झाली पाहिजे. हा लढा आपण ज्या पद्धतीनं स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी एक अभूतपूर्व असा लढा बारामतीच्या मातीतून सुरू केला होता. हा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून संपवण्याचं स्वप्न पाहून तो विडा उचलून आम्ही हा लढा या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि या लढ्याचा शेवट मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपल्याला करायचा आहे. परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस